नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा आलो आज खास तुमच्यासाठी मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक घेऊन. पण पुढच्या कन्सेप्टकडे आपण जाणार आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आपण यापूर्वी ट्रूथ टेबल बघितलं, एखाद्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल कसा तयार करायचा. त्या ट्रूथ टेबलमध्ये सगळ्याच एंट्रीज जर टी असतील तर टॅटॉलॉजी किंवा टॉटॉलॉजी, सगळ्याच व्हॅल्यू जर एफ असतील तर कॉन्ट्राडिक्शन किंवा फॉल्सी त्याला म्हणायचं. इफ गिवन स्टेटमेंट इज नायदर टॅटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन देन इट इज कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी इथपर्यंतची कन्सेप्ट आपल्याला झालेली आहे. अतिशय महत्वाच्या कन्सेप्ट्स आहेत. ट्रूथ टेबल, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी. आणि आजचा जो पॉइंट होणार आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. या एवढ्याच पॉइंट वरती, या टॅब्युलर फॉर्म वरती बोर्डाला मार्च 96 पासूनचे पेपर सगळे तुम्हाला दिले. त्याच्यावरती 40 ते 45 एक्झाम्पल विचारले. म्हणजे हा पॉइंट किती महत्वाचा आहे बघा. म्हणजे जर ट्रूथ टेबल तयार करायला सांगितलं तर लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं एक्झाम्पल सुद्धा पुन्हा विचारू शकतात. म्हणजे कमीत कमी एक तरी एक्झाम्पल असणारच आहे, कमीत कमी एक एक्झाम्पल. तेव्हा आजचा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. एखादं इक्वेशन अल्जेब्रा मधलं किंवा कोणतीही कन्सेप्ट आपल्याला जर प्रूव्ह करायचं असेल मॅथ्स मध्ये, तर यापूर्वी आपण एलएचएस वेगळा सोडून घेत होतो, आरएचएस वेगळा सोडवत होतो. फॉर एक्झाम्पल a plus b square is equal to a square plus 2ab plus b square. समजा तुम्हाला a आणि b च्या काही पर्टिक्युलर व्हॅल्यू दिले आणि हे इक्वेशन, हा फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. तर प्रथम आपण LHS वेगळं सोडवतोय, त्याला इक्वेशन नंबर 1. RHS स्वतंत्र वेगळं सोडवून घेतोय, इक्वेशन नंबर. फ्रॉम 1 and 2 LHS is equal to RHS, therefore अमुक is equal to तमुक जे काय असेल ते. याच्यामध्ये इक्वेशन्स वापरतोय आपण. पण आता ट्रूथ टेबल मध्ये सिम्प्लिफाय करत असताना आपण कॉलम्स घेतोय. म्हणजे नक्कीच कॉलम्सला नंबर द्यायला लागणार. म्हणजे जे काय प्रूव्ह करायचं आहे, समजा ते LHS ला आहे, त्याला कॉलम नंबर 1 दिला, RHS ला कॉलम नंबर 2 दिला. ते दोन्ही कॉलम्स ट्रूथ टेबल मध्ये जर आयडेंटिकल असतील तर गिवन स्टेटमेंट पॅटर्न जो असेल तो इक्विव्हॅलन्स. म्हणजे असं, टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी लॉजिकली इक्विव्हॅलन्स इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. सरळ साधी कन्सेप्ट आहे. जे काय स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला दिलंय, समजा पहिलं स्टेटमेंट पॅटर्न S1 असेल आणि दुसरं स्टेटमेंट पॅटर्न S2 असेल, तर इक्विव्हॅलन्स साठी हे नोटेशन वापरतात. S1 इक्विव्हॅलन्स टू S2. समजा पहिला स्टेटमेंट A न डिनोट केला, दुसरा B न डिनोट केला, हे इक्विव्हॅलन्स. मग A सेपरेट सॉल्व करून घ्यायचं, B सेपरेट सॉल्व करायचा. दोन्ही टेबल वेगळे सॉल्व केले तरी चालते, पण काय गरज नाही त्याची. एकाच टॅब्युलर फॉर्म मध्ये ते दोन्ही A B लिहू शकताय. नक्कीच A मध्ये जर दोन स्टेटमेंट असतील P Q, B मध्ये सुद्धा दोन स्टेटमेंट असणार आहेत, तेव्हा कॉमन एकच टेबल तयार केला तरी चालतोय. म्हणजे या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये आपण सेपरेट कॉलम्स नंबर द्यायचे, 1 to 6, 1 to 7 असं सलग दिलं तरी चालतंय. जे आन्सर्स लागणार आहेत त्याला फक्त कॉलम नंबर दिला तरी चालतंय. म्हणजे लक्षात असू दे, जे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं आहे ते दोन्ही सेपरेट सॉल्व करायचे आणि ते दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल यायला पाहिजेत, सेम त्याच्या व्हॅल्यू यायला पाहिजेत, त्या ज्या एंट्रीज आहेत ते इक्वल यायला पाहिजेत, आयडेंटिकल यायला पाहिजेत, त्या दोन्ही जुळायला पाहिजेत. Therefore, two given statement patterns are said to be logically equivalent if their truth tables are identical. मग एक्झाम्पल बघणार आपण. छान एक्झाम्पल आहे आणि आताच तुम्हाला सांगितलं बोर्डाला हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. 40 ते 45 एक्झाम्पल ट्रूथ टेबल पासून लॉजिकल इक्विव्हॅलन्स पर्यंत विचारले. म्हणजे कमीत कमी एक एक्झाम्पल या टाइपचं असणार आहे. कोणत्या टाइपचे एक्झाम्पल असतील
मग ते वर्ड प्रॉब्लेम असू शकतात. वर्ड प्रॉब्लेम दिला असेल तर ते वर्बल फॉर्मचा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये करा आणि त्याचा ट्रूथ टेबल तयार करा. एक्झाम्पल या फॉर्म मध्ये असेल, युजिंग ट्रूथ टेबल्स. ट्रूथ टेबल्स वापरायचे. युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग इक्विव्हॅलन्स. नंबर 1, P and Q equivalent to negation P implies negation Q. मग मी फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहे. एक्झाम्पल लिहितो इथं. फर्स्ट एक्झाम्पल, P and Q. P and Q equivalence negation of P implies negation Q. मी एक कॉमन टेबल या ठिकाणी दिलाय. किती कॉलम्स लागतील माहित नाही, आपण तयार करूया. ट्रूथ टेबल तयार करताना जेवढे पार्ट्स पडतील तेवढे सगळे सेपरेट सेपरेट करत होतो आपण. ते तर करायचंच, पण आता LHS वेगळा दाखवायचा आणि RHS वेगळा दाखवायचा. इथं दोन स्टेटमेंट्स आहेत. P लागणार, Q लागणार. निगेशन कोणाचं लागणार आहे का बघतो. निगेशन ऑफ Q. ते RHS ला म्हणून नंतर निगेशन घेतलं तरीही चालतंय. LHS ला दिसतोय P and Q. Then P implies negation Q. आणि आता जे आन्सर आलंय पुन्हा त्याचं निगेशन P implies negation Q. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये 6 कॉलम्स लागतात. 6 कॉलम्स मध्ये हे एक्झाम्पल सुटेल. नेहमीप्रमाणे TT, YF, TF, TF. Q चा निगेशन घ्यायचा आहे. Q चा निगेशन घ्यायचा म्हणजे P कडे बघायचं नाही. फक्त Q चा निगेशन. P बंद करून टाक, P कडे बघूच नको. Q चा निगेशन T चा F, F चा T, T चा F, F चा T. त्याच्यानंतर P and Q. and चा रूल असा आहे, कंजंक्शनचा रूल असा आहे, दोन्ही T असतील तर T. पण कुठं बघायचं? P आणि Q. दोन T दिसले तर T लिहून टाक, बाकी सगळे F. TF, FT, FF. ह्या सगळ्याबद्दल F. नेक्स्ट, P implies negation Q. P implies negation Q. P आणि negation Q. जिथं TF असेल तिथंच फक्त F. TF दिसला काय? दिसला TF. TF असेल तर F लिहून टाक. TT, T, FF, T, FT, पुन्हा T. आणि आता जे आन्सर आले आपल्याकडे, परत त्याचं निगेशन घ्यायचं आहे. F चा T, T चा F, T चा F, T चा F. झाला खेळ खलास. पण ह्या एक्झाम्पल मध्ये नेमकं काय प्रूव्ह करायचं होतं? LHS इज इक्वल टू RHS. इक्वल टू तर नाही, लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे. म्हणजे ट्रूथ टेबल मध्ये त्याचे एंट्रीज जे आहेत ते इक्वल यायला पाहिजे. नक्कीच P and Q कुठे आहे बघायचं? P and Q इथं आहे 4th कॉलम मध्ये, कॉलम नंबर 4. कॉलम नंबर 4 आणि पुढचा आन्सर दिसतोय आपल्याला कॉलम नंबर 6 मध्ये. कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6. कॉलम नंबर 4 कडे बघा, TFF, TFFF, TFFF. आणि हे दोन्ही आयडेंटिकल आहेत. आणि ह्या जर व्हॅल्यू आयडेंटिकल असतील, कॉलम नंबर 4, कॉलम नंबर 6 आयडेंटिकल असतील, तर दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट आहे. हियर columns 4 and 6 are identical, therefore given statement pattern is logically equivalent. That is P and Q equivalence negation P implies negation Q. एवढं सरळ साधं सोपं एक्झाम्पल. सगळे एक्झाम्पल ह्या एकाच फ्रेम मध्ये नेऊन टाकायचं. वेळ कमी आहे त्यासाठी मी 6 एक्झाम्पल इथं सिलेक्ट केलेत. पण एक्झाम्पल घेताना पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलंय. चौथ्या एक्झाम्पल पर्यंत PQ तुम्हाला दिसतोय. 5व्या एक्झाम्पल मध्ये 3 स्टेटमेंट्स दिसतात. 3 S1 S2 S3 एकत्र केले आणि ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचे. आणि नक्कीच 6 मध्ये PQR 3 स्टेटमेंट्स आपण त्याचा यूज केलाय आणि ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे.
सेकंड एक्झाम्पल, negation P implies negation Q, equivalence negation P and Q. म्हणजे याच्यामध्ये दोन स्टेटमेंट्स दिसतात, P लागणार आहे, Q लागणार. निगेशन P सुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे, निगेशन Q सेपरेट सॉल्व्ह करून घ्यायचं. पहिला ब्रॅकेट बघितला तर निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q, पण हे जे काय आन्सर असेल त्याचं पुन्हा निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. आणि बघतो तर हे झालं LHS. पुन्हा RHS साठी आपल्याला पुढे जायचं आहे, कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर 7 मध्ये निगेशन P and Q हे सेपरेट सॉल्व्ह करून घ्यायचं आणि LHS RHS चेक करायचं. बघतो P चं निगेशन घ्यायचं आहे, T चा F, F चा T, F चा T. Q चं निगेशन T चा F चा T चा F चा T. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. निगेशन P कडून निगेशन Q कडे जाताना TF असेल तर F, अदरवाइज T. TF असेल तरच F, बाकी सगळे T, बाकी सगळे T. आता जे काय आन्सर आले त्याचं निगेशन T चा F चा T चा F. लास्ट निगेशन P आणि Q जॉईन करायचं आहे, कंजंक्शन आहे, दोन T असतील तर T. पण निगेशन P आणि Q मध्ये, निगेशन P आणि Q मध्ये दोन्ही T असतील तर T, बाकी सगळे F. हियर कॉलम नंबर 6 and column number 7 are identical. TF. Therefore, given statement pattern is logically equivalence, and therefore negation of negation P implies negation Q, equivalence negation P and Q. P double implication Q, इक्विव्हॅलन्स निगेशन P डबल इम्प्लिकेशन निगेशन Q. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. स्टेटमेंट बघतो तर P आणि Q दिले, घेतले PQ, दोघांचे निगेशन लागणार आहे, घेतले दोघांचे निगेशन. म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्न साठी आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. हा सगळे सेपरेट करत चाललोय आपण. P सेपरेट, Q सेपरेट, निगेशन P वेगळा, निगेशन Q सेपरेट. PQ निगेशन P निगेशन Q काढून संपलेला आहे. LHS P डबल इम्प्लिकेशन Q हे आपल्याला LHS ला दिसतंय. निगेशन P डबल इम्प्लिकेशन निगेशन Q हे आपल्याला कॉलम नंबर 6 मध्ये दिसतंय. म्हणजे नक्कीच 5 म्हणजे LHS, 6 म्हणजे RHS. समजा याला A नाव दिला, याला जर B नाव दिला, A B, तर A आणि B आपल्याला इक्विव्हॅलंट दाखवायचं आहे. म्हणजे कॉलम A, कॉलम B आयडेंटिकल आणायचं आहे. A B घेतला तर चालतंय, नंबर्स दिले तरी चालतात, 1 2 चालतंय, सलग नंबर दिले तरी चालतात. येतो 5 कॉलम नंबर 5 मध्ये P डबल इम्प्लिकेशन Q. P डबल इम्प्लिकेशन Q चा रूल असा आहे, दोन्ही T असतील तर T, दोन्ही F असतील तरी सुद्धा T, अदरवाइज F. बघतो PQ, P दिसला, इथं आहे Q, दोन्ही T असतील तर T लिहून टाक, दोन्ही F असतील तरी सुद्धा T, राहिलेले F. T F T हेच इथं लिहून टाकायचं, तेच आन्सर येणार आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. पण येते का बघूया. निगेशन P निगेशन Q, दोन्ही F असतील T, दोन्ही T असतील T, राहिलेले F. व्हेरी इंटरेस्टिंग. कॉलम नंबर 5 and column number 6 are identical, and therefore given statement patterns A and P, A equivalent to P, S1 equivalent to S2, P double implication Q equivalent to negation P, double implication negation Q. Negation P and Q, negation P separate, negation Q separate, and असेल तर or असेल तर and. आणि हा तर डी मॉर्गन्स लॉ आहे आणि हे आपल्याला इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे. घेतो PQ निगेशन P निगेशन Q.
पी अँड क्यू याचं निगेशन झालं एनएच. निगेशन पी सेपरेट, निगेशन क्यू सेपरेट अँड असेल तर ऑर, हा झाला कॉलम नंबर 7 आरएचएस. 6 आणि 7 जर आयडेंटिकल आले तर इक्विव्हॅलन्स. चेक करूया. पी अँड क्यू दोन्ही टी असेल तर टी, बाकी सगळे एम. ट्रूथ टेबल आहे. आलेल्या आन्सरचं पुन्हा निगेशन टी चा एफ, एफ चा टी, एफ चा टी, एफ चा टी. आता निगेशन पी निगेशन क्यू ऑर न जोडतो. ऑर म्हणजे दोन्ही एफ असतील तरच एफ, दोन एफ असतील तरच एफ, बाकी सगळे टी. आणि बघतो तर काय, दोन्ही पण आयडेंटिकल. कॉलम 6 and 7 are identical. Therefore, negation P and Q equivalent to negation P or negation Q. Example number 5. P implies Q equivalent to negation Q implies negation P equivalent to negation P or Q. तुम्ही म्हणा S1 दिसतोय, S2 दिसतोय, S3 पण दिसतोय. ही काय भानगड? काही वेगळी भानगड मॅथ्समध्ये नसते. लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये काहीच वेगळं नाही आहे ते एक्झाम्पल घ्यायचं, सरळ साधं सोडवत जायचं. म्हणजे याला कॉलम नंबर 1 दिला, त्याला 2 दिला आणि याला जर 3 दिला किंवा जे नंबर असतील ते तिन्ही स्टेटमेंट पॅटर्न्स आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचे आहेत एकाच टेबलमध्ये. तिन्ही सेपरेट सोडवलं तर चालतंय. एकत्र सॉल्व करतो. पी लागणार आहे क्यू, निगेशन पी निगेशन क्यू. घेतलेत निगेशन्स. फर्स्ट P implies Q, हे कॅन्सल झालं आपलं. निगेशन Q implies negation P 6 and negation P or Q 7. म्हणजे आपल्याला S1 S2 आणि S3 हे तिन्ही पण आयडेंटिकल आणायचे आहेत तरच ते इक्विव्हॅलन्स असतील, इक्विव्हॅलन्स असतील. चेक करूया. P implies Q. implies चा रूल असा आहे T कडून F कडे गेला तर F. TF दिसला तरच F, बाकी सगळे T. तर अंदाज आला असेल तुम्हाला की नेमका आन्सर इथं काय येणार आहे, काय आणायचं आहे. पण व्यवस्थित प्रॉपर्टी वापरूनच सोडवायचं. निगेशन Q implies निगेशन P. Q कडून P कडे जायचं पण निगेशन F TF असेल तर F, बाकी सगळे T. S1 आणि S2 तरी आयडेंटिकल दिसतात. थर्ड निगेशन P or Q, निगेशन P or Q, निगेशन P बघा, Q बघा, त्याच्यामध्ये और म्हणजे दोन्ही F असतील तरच या, बाकी सगळे T, बाकी सगळे T. हियर कॉलम्स 5, 6 and 7 are identical. Therefore, S1 equivalent to S2 equivalent to S3. Example number 6. P implies Q or R. Equivalence. Negation P or Q or R. मी हे मुद्दाम एक्झाम्पल सिलेक्ट केले कारण याच्यामध्ये स्टेटमेंट 3 आहेत. ह्याच्या पॉसिबिलिटीज टोटल 8 झाल्या. सोपे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केला आणि वेगळा अवघड एक्झाम्पल आम्हाला दिला असं व्हायला नको. हे एक्झाम्पल तुम्हाला कळालं तर बरेच तुमचे एक्झाम्पल तुमच्या एक्सरसाइज मधले तुम्हाला सोडवता येतील. आपल्या नोट्स मधले एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, बोर्डाचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. मार्केटमध्ये टेक्स्ट बुक आले, ते टेक्स्ट बुक पहिल्यांदा घ्या, त्याच्यातलेही सगळे एक्झाम्पल कंप्लीट करून टाका. लक्षात घ्या, कोरोना आपल्या दाराशी आलेला आहे. सुरक्षित राहा, घरीच राहा, पण त्याचबरोबर 12वीचा बराच मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आणि तो पल्ला गाठत असताना भरपूर मोठा प्रवास आपल्याला करायचा आहे. न थकता न थांबता घरी राहूनच आपल्याला ते सगळं करायचं आहे सध्या तरी. असं म्हणतात, जिसने सीखा ही नहीं राह में रुकना यारो, जिसने सीखा ही नहीं राह में रुकना यारो, उस मुसाफिर ने कहा पेड़ का साया देखा, पेड़ का साया देखा. भरपूर प्रवास आपल्याला करायचा आहे. झाडाची सावली बघून तिथं बसून चालणार नाही. टप्प्याटप्प्याने आपल्याला तो पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे थांबायचं नाही. कामात बदल म्हणजे विश्रांती.
कामात बदल म्हणजे विश्रांती हे लक्षात घ्या आणि पटपट एक्झाम्पल सगळे सोडून टाका. एक एक्झाम्पल सॉल्व्ह केला त्याचा आन्सर बरोबर आला, दुसरा एक्झाम्पल सॉल्व्ह केला त्याचा आन्सर बरोबर आला, तो एक आनंद वेगळा मिळतोय आपल्याला आणि पुढचे सगळे एक्झाम्पल त्या आनंदात कधी सोडवले हे आपल्याला लक्षात येणार नाही. जातो शेवटच्या एक्झाम्पल कडे, ज्याच्यामध्ये स्टेटमेंट 3 आहे, म्हणजे पॉसिबिलिटी टोटल 8 झाल्या. पी क्यू आर लिहिले 4 वेळा टी 4 वेळा एफ, टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ, क्यू ऑर आर सगळे पार्टिशन केले. क्यू ऑर आर हा ब्रॅकेट वेळा क्यू ऑर आर, पी इम्प्लाइज करतो ते एलएचएस 5, क्यू ऑर आर ही सेपरेट करतो. आता क्यू ऑर आर इथेही सॉल्व्ह केलेला आहे, ते सेपरेट करण्याची गरज नाही, तेच डायरेक्ट यूज केला तरी चालते. त्यामुळे कॉलम नंबर 6 इथं घेतो आणि याला घेतो कॉलम नंबर 7. हे पुन्हा सोडवण्याची गरज नाही, क्यू ऑर आर इथं सॉल्व्ह केलेलं आहे. त्यामुळे त्या एक्झाम्पल मध्ये क्यू ऑर आर, क्यू कडे जातो आर कडे जातो, दोन्ही एफ असतील तर एफ, दोन्ही एफ असतील तरच एफ, बाकी सगळे टी, बाकी सगळे टी. एखादा ब्रॅकेट कॉमन असेल तर पुन्हा सोडवण्याची गरज नाही. क्यू ऑर आर पी ने इम्प्लाइज करायचं, पी क्यू ऑर आर इम्प्लाइज टी एफ असेल तर एफ, टी एफ असेल तर एफ, टी एफ असेल तर एफ, बाकी सगळे टी, बाकी सगळे टी. आणि हेच मला एलएचएस ला दिसतंय नंबर 5. मी क्यू आर आर परत लिहिलं होतं पण ते काढून टाकलं, कॉमन आहे. निगेशन पी अगोदर सॉल्व्ह केला तरी चालतंय, नंतर सॉल्व्ह केलं तरी चालतंय. निगेशन पी, टी चा एफ, टी चा एफ, टी चा एफ, टी चा एफ, एफ चा टी, हे 4. आता जे निगेशन पी आले ते क्यू आर आर, इथं आहे क्यू आर आर, ह्याला जोडायचं पण ऑर ना. ऑरचा रूल काय सांगतोय, दोन्ही एफ असतील तर एफ. दोन एफ दिसतात काय, नाही. दोन एफ दिसतात काय, नाही. इथं नाही दिसले काय, दिसले. दोन एफ दिसले तर एफ लिहून टाक, बाकी सगळे टी, बाकी सगळे टी येतात. कॉलम नंबर 5, कॉलम नंबर 7 आयडेंटिकल आहे. कॉलम्स 5 and 7 आर आयडेंटिकल. Therefore, given statement pattern A equivalents B, S1 equivalents to S2. धन्यवाद. हा पॉइंट इथे संपला. पुन्हा येतो पुढच्या लेक्चरला, पुढचा पॉइंट घेऊ. तोपर्यंत तुम्ही 284 to 315 एवढे एक्झाम्पल नोट्स मध्ये सोडवू शकताय आणि तब्बल बोर्डाचे 52 to 68 एवढे एक्झाम्पल तुम्हाला आज सॉल्व्ह करता येईल.